नवोदय विद्यालयामध्ये जो अनुष्का पाटोळे या मुलीसोबत जो प्रकार घडला आणि त्यांच्या आई वडिलांसह त्यांच्या नातेवाईकांचा रोष कशा प्रकारे पूर्ण महाराष्ट्राने पाहिला, आता त्यानंतर आज उद्याच्या तारखेमध्ये आक्रोश मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नेण्यात येणार आहे आणि संबंध लातूर जिल्ह्यासह संबंध महाराष्ट्रातील जनता या ठिकाणी उपस्थित होणार आहे आणि त्याच अनुषंगाने अनेक नेते मंडळीही या महामोर्चा आक्रोश महामोर्चामध्ये सामील होणार आहेत. आपले काही प्रश्न आहेत ते थेट अनुष्काच्या आई वडिलांसह त्यांच्या येथील समाज बांधवांसह आपण त्यांच्यापाशी मांडणार आहोत आणि त्याची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आई, काय सांगाल, आता तुम्ही एका मुलीची आई आहात, तर कलेक्टर मॅडमने या प्रकरणाकडे कसं पाहायला पाहिजे होतं आणि का पाहिलं नाही? मेन मुद्दा, ज्या पदावर त्यांनी राहत्यात त्या पदाचा मान घेऊन ह्या अनुष्का हत्ये प्रकरणात सखोल चौकशी आणि स्वतः होऊन त्यांनी पुढाकार होऊन ह्याचा खोलावर जाऊन शोध घ्यायला पाहिजे होता, पण त्यांनी तसं केलेलं नाही. त्यांनी काय माहिती, त्यांना माहिती आहे की कारण पुढे चालून जर खरंच ही खून जर ठरला, ह्यांची बदनामकी होईल, हे त्यांनी अध्यक्ष आहेत त्याच्या, ह्याच्यासाठी त्यांचा दबावच आहे त्याच्यावर. मी एक आई म्हणून सांगते, आज जवळजवळ माझ्या मुलीला 1.5 महिना झालाय, ह्यांनी कोणत्या दृष्टिकोनाने त्याच्यात जाऊन तपास केलेला नाही का, कुणाला सांगितलं नाही की याचा खोलून तपास करा. त्यांचं बी असंच म्हणणं आहे की तिने आत्महत्या केली आहे. आत्महत्या पूर्वकच SIT असो किंवा पोलीस इथले साहेब असो, SP असो, की त्यांचं असंच म्हणणं आहे की तिने आत्महत्या केली, त्या अनुषंगानंच त्यांचा तपास चालू आहे. पण तिने आत्महत्या केलेली नाही, तिचा खून केलेला आहे. खुनाच्या दृष्टिकोनाने आमच्या मुलीचा तपास व्हायला पाहिजे. आता तपास अधुरा असताना पाहायला गेलं तर जे कलेक्टर मॅडम आहेत यांना महाराष्ट्र शासन पारितोषिक देत आहे. ते देत असतील, आता त्या पदाला बघून देत असतील, पण ते पदाच्या योग्यच नाही. त्या निष्क्रिय महिला जिल्हाध्यक्ष, आता तिला काय बोलू का, ती पदाच्या योग्यच नाही. आम्ही जे उद्या निवेदन घेऊन जायला ती त्या बाईकडे बघून जाय ना, आम्ही फक्त त्या पदाचा मान ठेवून जायला, कारण ती पद माझ्या मुलीला मिळणार होतं पुढे चालून. कारण माझी मुलगी उद्याची कलेक्टर होणार होती. तिचं स्वप्न होतं की तिनं लाल दिव्याच्या गाडीत गावात येणार, तिच्या वडिलाला घेऊन फिरणार. म्हणून मी एक कळकळीची विनंती करते की उद्या सगळ्यांनी मोठा महामोर्चाला, सगळ्या महाराष्ट्राचा एक आईचं कळकळीचं विनंती आहे की सगळ्यांनी उद्या या आणि उद्या थेट जिल्हा मॅडमच्या समोर, आणि आता असं 5-10 जणांची सध्या भेट नाही, प्रत्यक्षात त्यांनी स्वतः समोर होऊनच मला भेटावं लागल, तरच मी उद्या उठणार आहे, नाहीतर मी जागेतून उठणार नाही. जे मला प्रश्न त्यांना विचारायचा आहे त्यांनी उद्या मला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. माझ्या मुलीच्या फुटूला त्यांनी फुल ठेवा किंवा न ठेवा, पण त्यांनी स्वतः होऊन माझ्या समोर यायचं. मी सिव्हिलच्या बाहेर होते, त्यांनी आल्या नाही त्या, मी शाळेत होते, त्यांनी आल्या नाही त्या, पण मी स्वतःहून उद्या तिथं जाते, पण त्यांनी गेटच्या बाहेर, मी त्यांच्या पदापर्यंत जाणार नाही, त्यांनी स्वतः होऊन झेंड्यापाशी येऊन मला बोलायचं. आता पाहायला जर गेलं तर आपल्या लातूर शहरामध्ये अवैध धंद्यावरती लातूरचे पोलीस नाही तर संभाजीनगरच्या पथकाचे पोलीस लातूरात येऊन छोट्या छोट्या, जसं की मटका असेल, गुटखा असेल किंवा अनेक अशा स्वरूपाच्या कारवाया करतायत. लातूर पोलीस काय करतायत नेमकं? अनुष्का पाटोळे या प्रकरणामध्ये SIT नेमणूक झाली, तपास काय झाला तुम्हाला सांगितलं नाही? सांगायला एवढं सांगतात की तपास चालू आहे. तपास चालू आहे. DYSP पण साहेब इतक्या दिवस म्हणले तुमचा तपास तुमच्या मनाप्रमाणे चालू आहे. SIT पण आली, त्यांचा बी तपास तुमच्या मनाप्रमाणे चालू आहे. पण होणार आहे पूर्ण कधी तपास? मुख्य आरोपी सोडले त्यांनी बाहेर. ती नर्स होती चंदना उदमला, ती मागणी असूनही त्यांनी अटक. आम्हाला अजून 7-8 जण मध्ये घालायचे. मुली सध्या आहेत, मुलीवाला बी सोडणार नाही आम्ही. ज्यांना हे प्रकरण बॉडी, ज्यांनी आमच्या मुलीची बॉडी घेऊन जायला होती त्यांना बी आम्ही सोडणार नाही. मी फर्स्ट सांगते, त्यांना सध्या आम्ही सोडणार नाही, कारण त्यांना पूर्ण ही 3 तारखेची घटना त्या मुलीवाला सगळ्यांना माहिती आहे. तरी ह्यांनी जबाब देत नाही. यांनी जबाब व्यवस्थित दिला तर ठीक, नाही तर ह्यांना सध्या आम्ही ओढणार मध्ये, आणि 100% हे मध्ये आहे त्याच. आणि मेन वंदना सुरवशे हिचा पण रोल आहे मध्ये. पण मला एक आवर्जून विचारायचंय, आता हे जे नवोदय विद्यालय असे अनेक संस्था आहेत आणि या संस्थेचा प्रमुख जो कोण आहे कलेक्टर मॅडम आहेत,
एक प्रकर्षाने जर पाहायला गेलं तर या सर्व संस्थेवरती, या शाळेवरती, तिथल्या विद्यार्थ्यांवरती त्यांची काळजीपोटी काळजी करणं किंवा त्यांना सुखसुविधा देणं व त्या ठिकाणी असे प्रकार होऊ नये ही काळजी करणं हे कलेक्टर मॅडमचं काम आहे. त्यांनी केलं. जसं आता आम्ही तिचे ज्या टायमाला जुलै मध्ये 3 तारखेला तिची नेमणूक झाली, जेव्हा आम्ही तिथं सोडून आलो, तिथं आमचा पालक मेळावा झाला, आम्हाला तिथली माहिती सांगण्यात आली. परंतु त्या शाळेत आता ही आज तागायत ही घटना घडून आता 1.5 महिना झालं. शाळा ज्या टायमाला आम्ही तिथं जुलै 3 तारखेला आम्ही तिथं सोडलो तिला, तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी कसल्याही प्रकारची तिथं भेट दिलेली नाही किंवा तिथं काय सुखसुविधा चालू आहेत किंवा काय कसल्याच गोष्टीचं त्यांनी अध्यक्ष असताना सुद्धा तिथं म्हणजे कुण्या बाबतीकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. त्यांनी जर योग्य रीतीने जर लक्ष दिलं असतं तर ही वेळ आमच्या मुलीवर आज आली नसती. आता उद्याच्याला मोठा महाआक्रोश मोर्चा आहे. तुम्ही सांगतायत की त्या संस्थेतील 2 म्हणजे जे काही संबंधित अधिकारी आहेत आणि ते टेम्पररी आहेत, स्थायिक पण नाहीये हो. किंवा शासकीय कर्मचारी नाहीये. शासकीय कर्मचारी मग मला एक सांगा, आता हे जे बाकीचे जे की कुणीही असतील जिथं या घटनेला जबाबदार असतील, पण तुम्हाला काय वाटतं नेमकं प्रमुख मेन म्हणलं तर तुम्हाला नेमकं आरोपी कोण वाटतं या ठिकाणी? मेन आरोपी प्रिन्सिपलच आहे. कारण प्रिन्सिपलला सेंट्रल गव्हर्नमेंटची शाळा आहे, ती साधुसुधी शाळा नाही. 80,000 विद्यार्थ्यातून 17,000-18,000 विद्यार्थ्यातून फक्त 80 विद्यार्थी जिल्ह्यातून निवडले जातात. तांदळाचे खडे तांदळातून खडे वेचल्यासारखं तुम्ही विद्यार्थी इचून घेता. आम्ही तिथं तेवढं कष्ट करायचं, त्या शाळेत घालायचं आणि त्या शाळेत घालून जर आम्हाला जर हे तिथून तुम्ही जर डायरेक्ट प्रेत जर आमच्या ताब्यात येत असाल तर त्या शाळेला काय व्हॅल्यू द्यायची आम्ही? पुण्याला तर त्या शाळेकडे बघायचं. भविष्यात असे जेवढे होतकरू हुशार विद्यार्थी असतील ज्यांनी की एक उच्चस्तरीय पदाचा एक स्वप्न पाहिले असेल, असे अनेक विद्यार्थी, अनुष्कासारखे अनेक विद्यार्थी आहेत, त्यांच्या सुरक्षतेचं काय भविष्यात? आणि अशा प्रकारे जर अधिकारीच स्वतःचा अंग झाडत असतील, आमचं नाव येतंय किंवा आम्ही तिथं कुठंतरी आमच्यावर ब्लेम होतंय किंवा आरोप होत आहेत, ते आरोप झटकवून लावण्यासाठी प्रशासन अशा अधिकाऱ्यांना पारितोषिक देत. कसं आता ह्या बाबतीकडं जर थोडं लक्ष द्यायचं झालं तर शाळा प्रशासन, ही जी शाळा प्रशासन आहे तिथलं जवाहर नवोदय विद्यालयामधलं, ह्या प्रशासनाचा असा उद्देश झालाय शाळा प्रशासनाचा की लोकांच्या मनात सगळ्या ही सेंट्रल गव्हर्नमेंट शाळा आहे, लोकांच्या मनात कसं भावना आहे की ह्या शाळेत नंबर लागला म्हणजे आपलं लेकरू सुधारलं, आपल्या लेकराचं चांगलं झालं, भलं झालं, त्याला नोकरी लागल किंवा काय होईल, ही ह्या लोकांमध्ये एक भावना निर्माण झालेली आहे. आणि त्या भावनेवर ह्याने जर चुलीत जर पाणी ओतण्यासारखं जर हे शाळा प्रशासन जर करत असेल तर त्या व्यवस्थेची काय म्हणजे किंमत काय राहिली? आता उद्याच्याला महाआक्रोश मोर्चा आहे, काय सांगायला असं या तुम्ही आज एक पत्रकार परिषद घेतली, तुम्ही होतात, काय सांगाल जनतेला? आव्हान काय करायला जर अनुष्कासारखे निष्पाप लेकरांचा बळी दिला जात असेल प्रशासनाच्या असल्या निष्काळजीपणामुळे, काय उद्या जनतेला महाआक्रोश मोर्चासाठी काय आव्हान करा? आम्ही सर्वांना आव्हान हे करत आहोत की आमची अनुष्का एकटी नाही, ही सर्वांची अनुष्का होती ती, आणि त्या लेक मातीला, त्या माझ्या मुलीला न्याय मिळण्यासाठी सर्व समाज, सर्व बहुजन समाज, पुन्हा महाराष्ट्रामध्ये सर्व नेते, सर्व आमचे कार्यकर्ते उद्याला या महामोर्चामध्ये सामील होणार आहेत. तरी सर्वांना कळकळीची विनंती आहे की आमच्या अनुष्काच्या ही तुमची आहे, माझी लेखमाती आहे, सर्वांची लेखमाती आहे, म्हणून आपण सर्वांनी यावं, एवढंच मी कळकळीची विनंती करतो. काय सांगाल ते संपूर्ण महाराष्ट्रासह देशाला काय सांगाल की बाबा माझ्या मुलीला न्याय मिळण्यासाठी काय आव्हान कराल उद्यासाठी? मी एवढं सांगते की लातूर शिक्षणाचं माहेर घर होतं, पण आता लातूर ही चिक्षणाचं माहेर घर राहिलेलं नाही, ही खुनी घर झालंय. लातूर म्हणजे ही खुनी घर झालंय, ही माहेर घर राहिलेलं नाही. बाहेर देशातून कित्येक लेकर, कित्येक चिमुकल्या माझ्या मुलीसारख्या याचे बळी गेले तिथं. मी एवढं सांगते की कुठूनही लातूरमध्ये आता शिक्षणाला जरी मुलगा जरी पाठवायचा असलं तर त्या आई वडिलाचं काळीज असं कात्रीसारखं कट करण्यासारखं एवढं झालेलं आहे. आणि मी एवढी विनंती करते की उद्या सगळ्यांनी आक्रोश ह्या मोठ्या मोर्चाला सगळ्यांनी यावं आणि आमच्या मुलीला न्याय द्यावं.
आणि परत लातूरमध्ये शाळेत मुलगी जर घालायची आणि नवोदय विद्यालयामध्ये जरी मुलगा जरी घालायचं म्हणलं, मला एक मुलगा आहे, मी अजून एक तुम्हाला चॅलेंज करून दाखवते की माझ्या मुलाला नवोदयची परीक्षा पास करून दाखवायला लावणार, पण नवोदयच्या पायरी चढू देणार नाही मी त्याला. मला आणखी एक मुलगा आहे, तिच्या अनुष्का सारखा मला एक मुलगा आहे, पण मी नवोदय विद्यालयाची पायरी सध्या त्याला चढू देणार नाही. नक्कीच या ठिकाणी प्रशासन व अधिकारी यांच्यावरती सामान्य जनतेचा विश्वासच राहिलेला नाही. कारण काय आहे या मागचं, तर जसं लातूरचा ट्युशन एरिया आहे, या ट्युशन एरियामध्ये बाहेर गावखेड्यातले शहरातले मुलं मुली या ठिकाणी शिकायला येतात, पण या ठिकाणातून छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलीस स्टेशन असलेलं शिवाजी महाराज चौक पोलीस स्टेशन या ठिकाणी पोक्सोचे अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. तर ते पोक्सोचे नसून एक बलात्काराचे गुन्हे आहेत, परंतु पोलीस कुठेतरी पाठबळ देते अशा संस्था चालकांना, जेणेकरून आणि गोलमाल केला जातो या ठिकाणी, पोक्सोचे गुन्हे दाखल केले जातात आणि प्रेशर आणलं जातं त्या मुलीच्या आई वडिलांवरती. प्रशासनामार्फत आणलं जात असेल किंवा संबंधित त्या ट्युशन चालकामार्फत आणलं असेल, परंतु असे प्रकार लातूर शहरामध्ये वारंवार होतात. याचं एकमेव कारण असं आहे की लातूर शहराला चांगला अधिकारी किंवा सुसंस्कृत अधिकारी भेटलाच नाही. भेटला तो कोणता अधिकारी, जो येथील संबंधित जे काही आमदार असतील, राजकीय नेतृत्व असेल, यांची हाजी करणारे अधिकारी लातूरला भेटले. या कारणास्तव अशा घटना रोज लातूरमध्ये होत आहेत आणि सामान्य जनता याकडे पाहून सुद्धा काही करू शकत नाही. मी बेदड गावासाठी शरद पवार, लातूर.